मॉर्निंग. आणि आज आमचा खऱ्या अर्थाने पलूसमधला शेवटचा दिवस आहे. गेली आम्ही किती दिवसापासून वॉक करतो आपण? 2 महिने झाले. 2 महिने झाले. रोज नित्यनेमाने आम्ही वॉकला येतो. आणि आता आमचा ट्रॅक संपतोय. तर पलूसमधला हा शेवटचा आमचा आजचा वॉक आहे. तर त्या सगळ्या आठवणी आहेत या रोडवरच्या आमच्या. ती फुलं आहेत त्या आठवणीमध्ये. रोज सकाळी या फुलांचा सुगंध घेऊन आमची मॉर्निंग होत होती. आणि आज म्हणजे आता उद्यापासून ते तसं काही होणार नाही, कारण की ती आता नवीन सिरियल करते सन मराठीची, मंजू कॉन्स्टेबल मंजू नावाची. आणि मी आता परत बॅक टू मुंबई. तर माहीत नाही पुढे काय आहे. हे काय 2-3 महिने किंवा आम्ही सप्टेंबर टू फेब जे काय राहिलो ते खरंच आयुष्यातले गोल्डन डेज होते आमच्या. खूप आठवणी आहेत या 6 महिन्यामधल्या. आमची पूर्ण सपकाळ फॅमिली म्हणजे शार्दूल, अतुल, स्नेहल, अंकिता, शिवानी, आम्ही सगळे एकत्र एवढे छान एकमेकाशी जुडलो गेलो. इतकी छान बॉन्डिंग झाली आमची. आणि आता म्हणजे तुटणार नाही कधीच ती, पण आता ती थोडी दुरावली जाणार. मिस करू हे सगळं. हां, मिस करणार, कारण की आता एवढा टाईम स्पेंड केला की घरच्यांसोबत पण एवढा टाईम स्पेंड नाही केला तेवढा आम्ही एकमेकांसोबत एवढा टाईम इथे स्पेंड केला. आता ते काही दिवसात थोडा त्रास होईल या सगळ्या गोष्टीचा. मला तर हा वॉक जो आम्ही रोज वॉकला जायचो, हा वॉक मला खूप आठवणार आहे. कारण की मी आता विरारला असतो. तर विरारला हे असं काही नाही आहे. एवढी शुद्ध हवा, हा निसर्ग, तिकडचं मुंबईचं वातावरण वेगळं आहे, गावाकडचं वातावरण वेगळं आहे. आज खरं तर ना पायऱ्या उतरताना असं झालं होतं की आज खरं उशीर झाला होता, पण तरी म्हणलं की नाही आज जाऊयात. कारण की इथून पुढे आता असा योग येणे नाही. हा खरं तर म्हणजे पलूसमधला आणि इथला आमचा शेवटचा दिवस आहे. म्हणजे हा ज्या रोडवरती आम्ही वॉक करतो ना, तिथे आमच्या दोघांना ओळखतात सगळे लोक की अरे हे दोघं सिरियलमधले आर्टिस्ट. कारण की एक स्त्री एक अशा टी शर्ट आणि पॅन्टवरती वॉक करते. तर हा क्वचित म्हणजे की लोकांना हे माहितीच नाही असं. मग एक गाव आहे ना, त्यामुळे इकडे असं बघतात अरे कोण आहे, अरे मामी. हां, मग असं. आणि मामीमुळे मग मला पण ओळखायला लागले इकडची सगळी लोक. आणि मला एक काय झालं, मी मुंबईला जात होतो ना, मला सुट्टे हवे होते. हां, तर एका पान टपरीवर गेलो मी. म्हणलं एक पाण्याची बॉटल द्या, मला सुट्टी द्याल का म्हणलं 500ची. ते म्हणलं हो. म्हणलं ते आता तुम्ही येत नाही हो म्हणे इकडं त्या, आणि मॅडम पण येत नाहीत. म्हणलं कोणत्या मॅडम? अहो ते येतात ना तुमच्याकडे पॅन्ट शर्ट घातलेलं आहे. म्हणलं पॅन्ट शर्ट ही काय ओळख आहे का? नाही मामी. कसं आहे साहेब, म्हणलं इकडे ना आमच्याकडे असं स्त्रीने असं फार पंजाबी किंवा साडीमध्येच बघून सवय आहे ना आम्हाला, असं टी शर्ट आणि असं बघून सवय नाही आहे. त्यामुळे तर अशा आमच्या मामी आता या रोडवरती इथून पुढे आता दिसणार नाहीत तुम्हाला पलूसच्या या रोडवरती. हो, मी पण हे सगळं खूप मिस करणार आहे. आणि जसं कुणाला म्हणाला की आम्ही खूप ते 4 महिने जे काही आम्ही पूर्ण फॅमिली आम्ही खूप अटॅचमेंटनी राहिलो, खूप एक छान बॉन्डिंग झालं. ते कधी आमचं बॉन्डिंग नाही तुटणार आहे ह्याची आम्हाला खूप खात्री आहे. भलेही आम्ही एकमेकांपासून खूप लांब बसू, पण ह्या सगळ्या आठवणी आम्हाला सगळ्यांना आठवणीच्या माध्यमातून आम्ही सगळं ते पुन्हा पुन्हा आठवत राहणार आहोत. आणि ते क्षण पुन्हा आम्ही एन्जॉय करणार आहोत. येस. आणि भेटत तर राहणारच आहोत आम्ही. हां, भेटणं तर होईलच. पण आनंदाची गोष्ट ही आहे की शार्दूल एक छान वेबसिरीज करतोय, ही एक छान सिरियल करते आणि मस्त कॅरेक्टर करते ती. आता अंकिताचं थिएटर चालू आहे. अतुल आता छान लॉंग ड्राईव्हला जाणार आहे मोठे कुठेतरी. आणि स्नेहलचं पण आता तिचं पण चालू आहे काहीतरी कुठे ऑडिशन्स वगैरे देणं चालू आहे. आता उरला प्रश्न माझा की मी काय करणार आहे. तर मलाच माहीत नाही मी खरंच काय करणार आहे ते. माझं असं आहे की जे ताटात येईल ते आपण स्वीकारतो, असा आपला स्वभाव आहे. जे येईल ते येईल, प्रयत्न आपण करत राहायचे. प्रयत्न करतोय. हा एक रस्ता आहे आमचा. या रस्त्यावरती आम्हाला खूप ऑक्सिजन मिळतो. हा तो रस्ता आहे. म्हणजे तुम्ही पाहायला पण असेल याच्या आधी. या रस्त्यावरती एवढा गारवा
आणि एवढं छान ऑक्सिजन असतं. ऊसाची शेती असल्यामुळे हा, ऊसाची शेती आहे इकडे. आम्ही इकडे योगासन म्हणजे प्राणायाम वगैरे इकडे करतो. अनुलोम विलोम अशा सगळ्या गोष्टी करतो. हा ते अंगुराची बाग आहे ही. इथला तुम्ही व्हिडिओ पाहिला हिचा, तो हीच अंगुराची बाग आहे. ह्या इथलं हीच ती अंगुराची बाग आहे. इथेच तो व्हिडिओ केला होता. असा या रोडच्या सगळ्या आठवणी आहेत. ही गोष्ट आम्ही गेली 2-3 महिन्यापासून सातत्याने न चुकता वॉकला येतो, न चुकता सकाळी लवकर उठतो. तर ही एक आठवण झाली आणि ही सवय मला मायने लागली आणि ही आयुष्यभर माझ्यासोबत राहणार. माझी एक सवय आहे, मला जी लोकं आवडतात किंवा मी ज्या लोकांसोबत जास्त राहतो त्यांची सोबत मला फार आवडते, अशा लोकांची मी काही ना काही एक गोष्ट माझ्यामध्ये मी ती घेतो. म्हणजे की माझा एक मित्र आहे राम गुरव नावाचा, कोल्हापूरचा. तर तो बिमार होता मध्ये, आम्ही अकॅडमीत शिकायला होतो तेव्हा. तर तो बिमार होता, त्याला 4-5 गोळ्या रोज खाव्या लागायच्या. तर तो काय करायचा, एकदाच गोळी घ्यायचा सगळ्या, एकदाच तोंडात टाकायचा आणि घेऊन टाकायचा. अशा गावात मला भारी आहे की अशी सवय, मला ती सवय लागली. माझा एक लहान भाऊ आहे, तो गोळ्या कुटून खातो, गोळ्या कुटतो, चमच्यात घेतो आणि खातो. किंवा अशा बऱ्याच आहे मित्रांच्या माझ्यामध्ये गोष्टी येतात, मी त्या आठवत नाहीत, मला त्या सांगायला सुचत पण नाही आहेत. तशी आता ही सांगायचं तात्पर्य हे आहे की ही जी वॉकची सवय आहे ही मला मायमुळे लागली. शार्दूल, मी, माया, आम्ही तिघं नेहमी वॉकला यायचो. शार्दूलला कधी कधी, आता तो लेखक आहे, त्याला रात्री लिहावं लागायचं, तो सकाळी मग उशिरा उठायचा. पण मी कधीच वॉक मिस केलं नाही, चुकवलं नाही. कारण की हिची सवय अशी आहे की ही प्रत्येक सिरियलच्या सेटवरती ती ॲज अ ॲक्टर म्हणून किंवा एक स्वतःची काळजी, स्वतःला फिट ठेवण्यासाठी म्हणून ती रोज वॉक करतेच. मग तिने मला पण तेव्हा सांगितलं की तुला ॲक्टर व्हायचं आहे, तू ॲक्टर आहेस. म्हणून तिने मला सांगितलं की तू ॲक्टर आहेस तर तुला हे करणं फार गरजेचं आहे, स्वतःवरती लक्ष देणं फार गरजेचं आहे. ढोल्या झाल्यास तू, हे तिचं वाक्य होतं. ढोल्या दिसतो, ढोल्या, आळशी माणूस दिसतोस, असं ती मला म्हणाली होती. पण आता तुला काय वाटतं? आता खूप छान वाटतं की कुणाला एवढा सगळा फरक केलेला त्याच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्या पूर्ण जीवनशैलीमध्येच त्यांनी बऱ्याच गोष्टी त्या डेली रुटीनमध्ये ठेवलेल्या आहेत ॲक्च्युली. तर त्याच्यामुळे तो खूप आता स्वतःलाच त्याला ते बदल जाणवत आहेत की मी खूप फिट आहे वगैरे असं. हे कुत्रे एक रोज मला भुंकत असते इथून जाताना. त्याला कदाचित असं वाटत असेल की मी आतमध्ये यार, मला बाहेर यायचंय आणि हे बाहेर फिरतायत. तर ती मला नेहमी म्हणायची की तू ढोल्या दिसतोस, स्वतःवरती लक्ष दे, काळजी कर. दिलं स्वतःवरती लक्ष आणि मी आता रोज, आणि मी आता विरारला होतो तेव्हा पण, म्हणजे आता ती काय झालं की बॉडीला एक सवय लागली माझ्या. मी कितीलाही झोपू, रात्री किती उशिरा मी झोपलो तरी सकाळी 5ला मला जाग येतेच आणि मी उठतो 5:30-6ला मी घराच्या बाहेर असतो. आणि आता मला त्यात फार आनंद वाटतो. आमची एक सवय होती की आम्ही वॉकला आल्याच्या नंतर ना झाडं बघायचो. अरे ही झाडं आहे, ही ती झाडं आहेत, ही झाडं आहेत. हां, याला आता आमच्याकडे काय म्हणतात माहिती आहे का? तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही. तुती म्हणतात याला. तुती, आमच्याकडे सैतुक म्हणतात, सैतुक. हां, ही फार गोड लागतात. आंबट तुरट अशी ही फळं आहेत. तर आम्ही मग रानमेवा ज्याला म्हणतो आपण, तो शोधत खात यायचो. ऊस असेल, आम्ही झाडांचा, निसर्गाचा आनंद घेत यायचो. आणि काय याला काय म्हणतात, बोगनवेल. इथे एक व्हिडिओ केलेला आहे तिने, खूप सुंदर व्हिडिओ केलेला आहे. इतका सुंदर तो फील आहे ना झाडांचा. मी पांढरी फुलं म्हणजे गुलाबी फुलं पाहिलीत मी. आमच्याकडे कागदी फुल काहीतरी असं म्हणतात. कागदी है ना, कागदी फुल. ही व्हाईट कलरची कागदी फुल म्हणजे वा. हा हा, हे राईट ही वाली करेक्ट. हा, आणि हे समोर सगळं नारळाची झाडं. हा, ही नाही, ती पुढे दिसतील आता अगेन्स्ट सनलाईट आहे. इथे एक हॉटेल आहे, म्हणजे हॉटेल आहे काय म्हणतात त्याला, ग्रीन ग्लोरी ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट असं नावाचं एक आहे. त्याच्या पुढे आम्ही इथे वॉक करायचो.
आमचे किरण माने सर इथं राहायचे. किरण माने इथं राहायचे. छान आहे. कधी तुम्ही इकडे आलात तर पोलीस स्टेशन. आज एवढी फुलं आली त्याला, किती छान. वा, हे असं आहे आमचं. ह्याच्यात आम्हाला आनंद आहे, याच्यात आम्ही जगतो. म्हणजे ही फुलं आणि हा सकाळचा रानमेवा, याच्यात आम्ही एन्जॉय करतो. जरा फुलं तोडून घेतो, मग बोलू वा काय सुगंध आहे ग, वा वा. निसर्गाचा पुरेपूर आनंद घेणं म्हणजे काय तर हे आहे. आता ही फुलं तासभर तरी आम्हाला त्याचा सुगंध देत असतील आणि त्या आठवणी आमच्या आयुष्यभर लक्षात राहतील. है ना? किती 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 छान. आणि त्याच्यामुळे ही सगळी फुलं तोडावीशी वाटत नाही, कारण ती झाडाला छान शोभून दिसतात. पण नाही का, पण तो तोडली मोह आवरत नसल्यामुळे काही फुलं कोमेजून पण गेली. ए बघ. हो ना? आणि अरे शेत नांगरलंय, या शेतात आम्ही बसायचो इथे. हे योगासनं वगैरे करत होतो. प्राणायाम, सॉरी, हा दोन्ही पण योगासनं आणि प्राणायाम. सकाळी सकाळी कोणी इकडे नसतं गावाकडच्या साईडला, त्याच्यामुळे ते करतानाही काही आम्हाला वाटायचं नाही. खूप छान फील आहे जातो. आणि सकाळची शुद्ध हवा, एवढा प्युअर ऑक्सिजन तुम्हाला कुठेच नाही मिळणार, Correct. इथे आहे. करेक्ट आहे. आणि हे सगळ्यात जास्त आम्ही मिस करणार आहे. येस, मला असं वाटतं की आज इथे बसता येणार नाही आपल्याला. नारळ झाडाखाली जायचं का तिकडे? तिथे नारळाची झाड आहेत आणि ते फार सुंदर दिसतात. जायचं का तिकडे आज? का इथेच बसायचं? ढेकळं आहेत सगळी. केशर अमृत पिल्ले, केशर अमृत पिल्ले हा चहा रोज सकाळी आम्ही घेतो. आता हा गुळाचा चहा आहे, पण अशी चव मी खरंच नाही पाहिली कधी. खूप वेगळी. मागे असं आम्ही फोनवर बोलत होतो तेव्हा म्हणाले की पिल्ल्या, तो बलुसचा चहा आहे ना, खरंच खूप भारी आहे. त्याची चव अजून कुठे आपल्याला मिळाली नाही आहे मला तरी. एके दिवशी आपल्याला गाडी करून चहा प्यायला यावं लागेल. हे खरं आहे. म्हणजे खरंच खूप छान चहा. खूप छान चव ह्या चहाची. आणि गुळाचा चहा आहे ना, त्याच्यामुळे तो चहा शरीरात कसा चांगला नसतोच, पण आम्ही वॉकला नंतर घेतो कधी कधी चहा. आणि तो गुळाचा असल्यामुळे आम्हाला घ्यायची इच्छा होते. आणि खरंच खूप अप्रतिम चव आहे याची. आणि मी ऑलरेडी तिकडे दुसऱ्या सिनेमाच्या सेटवरती गेलेली, तिकडे मी शूट करते, पण तिकडे मला कुठेही गुळाचा चहा भेटलेला नाही आहे आणि मला तिकडे तो चहा मिळत नाही आहे. सो मी हा चहा खूप मिस करते. आणि मला ना सगळ्यांसाठी, म्हणजे सगळ्या आर्टिस्टसाठी, म्हणजे जे माझ्यासोबत को आर्टिस्ट होते त्या सगळ्यांना मला काहीतरी गिफ्ट द्यायचे होते माझी आठवण म्हणून. बरेच दिवस त्यांच्यासोबत काम केलं आहे, तर ती गोष्ट मला त्यांच्यासोबत माझी आठवण म्हणून द्यायची आहे. तर आता मी मायला आणि मायच्या लेकींना एक गिफ्ट देतो आहे, त्यांना माझी नक्की आठवण येईल. आणि सोबत जिथे ती आता शूट करते तिथे सुजित आहे. सुजितला एक माझं गिफ्ट पेंडिंग आहे, त्याला ते द्यायचं आहे मला. तर मग त्याला पण गिफ्ट देईल त्याच सोबतच. मला सगळ्यांना अशी ही गिफ्ट द्यायची आहेत. 8 झालेत का? अजून 2 असतील तर बघा ना. हां, ही अशी जेव्हा याच्यामध्ये कॉफी किंवा चहा पितील तेव्हा त्यांना माझी आठवण येईल नक्कीच. मित्रांनो, हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या सर्वांच्या कमेंट्स मी वाचत असतो, मला त्या खूप आवडतात. हा व्लॉग इथे मी संपवतो. त्याचं कारण असं आहे की हा खूप मोठा झाला होता. याचा पार्ट 2 पण आहे, तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करेन. तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय.